नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। दिल्लीमध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झालंय। शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत ते शासन स्तरावर, केंद्र स्तरावर पूर्ण केले जात नाहीत। त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीत शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलंय। माझ्याबरोबर काही तरुण शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बात करतोय। काय वाटतं, शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले तर काय वाटतं, काय मागणी? शेतकरी आक्रमक नाही होणार तर काय होईल? सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही, मग शेतकरी आक्रमक होणार नाही तर काय होईल? तुम्ही सांगा। आज इतका भाव असताना देखील जर शेतकऱ्याच्या मालाला जर व्यवस्थित भाव जर मिळत नसेल तर शेतकरी आक्रमक होणार नाही का? नक्कीच आमच्या पिकाला जो भाव आहे तो योग्य मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। काय वाटतंय, पुन्हा एकदा कृषी कायदे रद्द केले त्यानंतर पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन करते, काय वाटतं? केंद्र सरकारने साधारण 5 वर्षापूर्वी अचानकपणे धोरणात्मक निर्णयाच्या नावाखाली 3 शेतकऱ्यांच्या संदर्भातले कायदे अस्तित्वात आणले होते। लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये त्याला कायदेशीर मान्यता झाल्यानंतर त्या कायद्याचा जेव्हा अभ्यास झाला तेव्हा विशेषतः उत्तर भारतामधल्या पंजाब आणि हरियाणामधल्या शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या फटका बसत होता। धीरूभाई अंबानी असतील, अदानी असतील, या मोठ्या लोकांना गोडाऊनची सोय उपलब्ध करून द्यायची आणि त्यांच्याकडे धान्याचा साठा करायचा आणि तो साठा झाल्यानंतर मार्केटमध्ये ज्या पद्धतीने तिथं माल आणायचा आणि त्याचे म्हणजे काय की चढ उतार कुणी ठरवायचा हा प्रश्न होता। विशेषतः एपीएमसीचा जो विषय होता की उत्पादन वर खर्च जो होतो त्याच्यावर त्याचा भाव ठरला जावा आणि उत्पादन खर्चावर जोपर्यंत भाव ठरणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना त्याचं मूल्य भेटणार नाही। ही गोष्ट जेव्हा देशातल्या शेतकऱ्यांच्या लक्षात आली तेव्हा पंजाब आणि हरियाणामधल्या शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। खरं म्हणजे केंद्र सरकारनं सुरुवातीला हे आंदोलन फार सिरियस घेतलं नाही। त्याचा परिणाम असा झाला की आंदोलनाची व्याप्ती आणि तीव्रता वाढत गेली। ती इतकी प्रचंड वाढत गेली की देशासाठी ती एक मोठी समस्या झाली। साधारण वर्षभर हे आंदोलन सातत्यानं चाललं, त्याच्यामध्ये जवळपास 750 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला वेगवेगळ्या कारणामुळे। आणि मग कुठेतरी केंद्र सरकारला वाटलं की ही तीव्रता आपण थांबवली पाहिजे आणि मग कधीच न बोलणारे पंतप्रधान पहिल्यांदा बोलले आणि त्यांनी अचानकपणे हे 3ही कायदे मागे घेण्याची घोषणा केली। देशभर या कायद्यांची चर्चा जी झाली ते शेतकऱ्यांच्या विरोधातले 3 काळे कायदे अशीच चर्चा झाली। या कायद्यावर विरोधी पक्षातल्या सगळ्या नेत्यांनी भाष्य केलं। विशेषतः भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींनी या विषयाचा प्रचंड उहापोह केला आणि त्याचा परिणाम असा झाला की सरकारला या कायद्या मागे घ्यायला झुकावं लागलं। शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे झुकावं लागलं ही शर्मेची गोष्ट खरं म्हणजे सरकारला वाटली होती त्यावेळेस। आणि मग सरकार शेतकऱ्याच्या नेत्याला आणि संघटनेला त्रास देण्याची संधी शोधत होतं। हे आंदोलन आता पुन्हा का उभं राहिलंय तर याचं मुख्य कारण हे आहे की 3 काळे कायदे जेव्हा केंद्र सरकारने परत घेतले होते त्यावेळेस त्याच कायद्याबरोबर अन्य काही गोष्टी होत्या की ज्या सरकार म्हणलं होतं की आम्ही त्या करूयात। विशेषतः त्याच्यामधल्या 2-3 गोष्टी ज्या होत्या त्या महत्वाच्या गोष्टी होत्या। त्यातला सगळ्यात मोठी गोष्ट काय होती तर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी स्वीकारण्याचा मुद्दा होता। काय आहे स्वामीनाथनचा आयोग? एस एम स्वामीनाथननी काय सुचवलं होतं? त्यांनी हे सुचवलं होतं की शेतकरी स्वतःच्या घामाचे पैसे पावसाच्या भरोश्यावर मातीत टाकतो आणि ते मातीत टाकलेलं पीक जे उगवतं त्या उगवणाऱ्या पिकाला जो खर्च होतो तो खर्च अधिक 50% त्याच्यावर पैसे जमा करावेत आणि त्याचं जे काही मूल्य होईल तो बाजारभाव शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे। ही गोष्ट सरकारनं वारंवार सांगितली होती की आम्ही स्वामीनाथन आयोगाचा विचार करतो आहोत। आता प्रश्न असा पडलेला की स्वामीनाथन आयोगाचा जर तुम्हाला स्वीकार करायचा होता तर मग आतापर्यंत का वेळ लावला? वारंवार केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळतं आहे आणि परत ही गोष्ट जेव्हा सरकारच्या लक्षात आणून द्यायची होती तेव्हा पंजाबमधल्या आणि हरियाणामधल्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे। परवा दिवशीपासून हरियाणा, उत्तर भारतातल्या बहुतांशी राज्यातले सगळे शेतकरी दिल्लीच्या आसपास जमा होऊ लागलेले आहेत। आज त्या आंदोलनाची तीव्रता वाढली आहे। दिल्लीतलं वातावरण अत्यंत ज्याला दंगल सदृश्य वातावरण निर्माण झालेलं दिल्लीमध्ये। आज दिल्लीतली परिस्थिती अशी की दिल्लीतल्या बहुतांशी सीमा म्हणजे दिल्लीत येणारे सगळे रस्ते केंद्र सरकारने बंद केलेत। वाईट या गोष्टीचं की एकीकडे गुन्हेगारांना आणि देशाची संपत्ती पळवून नेणाऱ्या लोकांना फुलं टाकली जात आहेत, मात्र शेतकरी आंदोलन करत असताना शेतकऱ्यांच्या रस्त्यावर लोखंडाची खिळे टाकले गेले आहेत। पूर्ण तारेचं कुंपण केलं गेलं दिल्लीला आणि दिल्लीला छावणीचं स्वरूप आलेलं आहे।
मला हे कळत नाही की केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत भीतय कशामुळे नेमकं. एखादी गोष्ट असेल तर तिथं आपण चर्चा केली पाहिजे. आणि म्हणून आज सकाळी मी पाहत होतो दूरचित्रवाणीवर की अर्जुन मुंडा जे त्या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी आवाहन केलंय शेतकरी नेत्यांना की आपण चर्चेचे दरवाजे बंद करू नयेत, आपण सगळे मिळून या विषयावर चर्चा करूया. मला वाटतं की कशासाठी अर्जुन मुंडा असं सांगतात की आपण चर्चा करूया. ज्या गोष्टी 2 वर्षापूर्वी ठरलेल्या आहेत, सरकारने मान्य केलेल्या आहेत, त्या गोष्टीवर पुन्हा शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ का यावी. आजच्या आंदोलनाचं वैशिष्ट्य असं की गेल्या वेळेस शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये बहुतांशी पुरुषांची संख्या जास्त होती, मात्र आज दिल्ली जी प्रचंड मोठ्या संख्येने माणसं आलीत त्याच्यात महिलांची जास्त गर्दी आहे. आणि म्हणून हे आंदोलन कोणत्याही टोकाला जाऊ शकतं अशी स्थिती दिल्लीमध्ये निर्माण झाली आहे. केंद्र सरकार सकाळपासून प्रयत्नात आहे की याच्यात काही मार्ग निघतो का. मात्र शेतकऱ्यांच्या नेत्यांची आता थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद झाली आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या बहुतांशी नेत्यांनी हे सांगितलंय की जोपर्यंत बाजार मूल्य आम्हाला भेटणार नाही आणि तेही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे भेटणार नाही तोपर्यंत आंदोलन कोणत्याही स्थितीमध्ये परत घेतलं जाणार नाही. गेल्या वेळेस आंदोलनामध्ये जे गुन्हे दाखल झाले होते वेगवेगळ्या प्रकारचे ते गुन्हे सुद्धा शेतकऱ्यावरचे मागे घेतले पाहिजेत. त्याचबरोबर जी जाळपोळ झाली होती त्या जाळपोळीमध्ये जाणीवपूर्वक प्रशासनाने आणि शासनाने ठरून काही घंटा अवधी दिला गेला आणि त्याच्यात सगळं जाळपोळ झाली. त्याच्यात जे ट्रॅक्टरचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ते नुकसान केंद्र सरकारनं भरून देण्याचं मान्य केलं होतं. मला वाटतं की ह्या 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत. या गोष्टी जोपर्यंत होणार नाहीत तोपर्यंत दिल्लीतलं आंदोलन संपणार नाही. आणि दिल्लीतलं आंदोलन जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत तणावपूर्ण परिस्थिती दिल्लीच्या आसपासल्या सगळ्या राज्यामध्ये, कारण आपण बघतोय की पंजाब, हरियाणा, बिहारचा काही भाग आणि उत्तर प्रदेशातला काही भाग, मध्य प्रदेशातला काही भाग, या भागामध्ये गव्हाचं पीक ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात ज्या भागात आहे त्या भागातला शेतकरी आंदोलनात सहभागी आहे. अधिक काही वाईट घडू नये या सगळ्या प्रक्रियेमध्ये याची काळजी केंद्र सरकारने घेतली पाहिजे. आणि 3 काळे कायदे जसे सरकारने मागे घेतलेत त्याच धर्तीवर शेतकऱ्यांच्या अन्य ज्या मागण्या आहेत त्या सुद्धा परत घेतल्या पाहिजेत ही आमची भूमिका आहे. एकीकडं राज्यामध्ये असेल किंवा केंद्रामध्ये असेल शेतकऱ्यांच्या मालाला मात्र योग्य भाव मिळत नाही, हमी भाव दिला जात नाही. काय वाटतं? मुळात हे देशभरातला प्रश्न आहे की देशामध्ये सगळ्याच भागामध्ये त्या भागात त्या राज्यातली काही पिकं आहेत. जसं महाराष्ट्रामधलं नगदी पीक ऊस आहे, कापूस आहे, धान आहे, सोयाबीन आहे आणि या सगळ्या पिकांच्या संदर्भातला खर्च अलीकडच्या काळात प्रचंड वाढलेला आहे. शेतकऱ्यांची खतावरची आणि बी बियाण्यावरची सबसिडी कमी झालेली आहे आणि दुसरीकडे जी खतं दिली जातात एका विशिष्ट किमतीत खत दिलं जायचं त्याचं वजन कमी केलं गेलं आहे. आपण असं म्हणत होतो की 1200 रुपयाला 50 किलोची गोणी भेटत होती, आता 2400 रुपयाला 40 किलोची गोणी भेटते. मला वाटतं की हा अधिकचा बोजा शेतकऱ्यांच्या डोक्यावर जो लादला गेला आहे त्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने दोन्ही स्तरावर याचा विचार केला पाहिजे. कारण आता तुम्ही बघताय की देशातली परिस्थिती अत्यंत वाईट आहे शेतकऱ्यांची, विशेषतः महाराष्ट्रातल्या काही भागातली परिस्थिती वाईट आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्ये तर दुष्काळाचे चटके सुरू झालेले आहेत आणि चांगला पाऊस काळ न झाल्यामुळं विदर्भात आणि मराठवाड्यामध्ये यावेळेस चांगली पिकं आली नाहीत, पदरात फारसं काही शेतकऱ्यांच्या पडलं नाही. 2 वर्षापासून सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात आहे, कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहे. म्हणजे 2006-07 साली सुद्धा कापसाला 5-6 हजार भाव होता, सोयाबीनला 4,500 भाव होता. मला सांगा 15 वर्षानंतर सुद्धा कापसाला आज 6,900 रुपये भाव. मी आता सकाळी जेव्हा माहिती घेतली तेव्हा 6,900 रुपये भाव आज कापसाला आहे आणि त्या सोयाबीनला तर 4,700 रुपये. म्हणजे 15 वर्षापूर्वी जो भाव होता तोच भाव आहे. दुसरीकडे त्याचं बी बियाणं आणि खतं मात्र 3 पट वाढलेले आहेत. मला वाटतं की या सगळ्या जीव घेण्या स्पर्धेमध्ये आणि ह्या सगळ्या स्थितीमध्ये शेतकरी आत्महत्येशिवाय काय करू शकेल आणि म्हणून आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणात विदर्भात आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यात वाढलेलं आहे. मला वाटतं की शेतकऱ्यांना विश्वास देण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी सरकारची आहे. महाराष्ट्र सरकारने याबद्दल गंभीर झालं पाहिजे. योगायोगाने महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे राज्याचे कृषी मंत्री यावेळेस बीड जिल्ह्यातले आहेत धनंजय मुंडे साहेब. आमची खरं म्हणजे धनंजय मुंडे साहेबांना सुद्धा विनंती आहे की आपण जातीनं लक्ष घातलं पाहिजे आणि ज्या भागात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे, ज्या भागात आपण काही घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणेतलं प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत काय गेलंय याची काळजी घेतली पाहिजे. पीक विम्याच्या पैशाचा प्रश्न आहे की आपण 2 वेळेस घोषणा केली की पीक विमा दिला जाईल. मला वाटतं की तुम्ही स्वतः जातीनं बघितलं पाहिजे की प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा विमा जमा झाला आहे की नाही आणि अधिकची काही मदत करता येईल का आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना. शेवटी वाढणारा जो असतो त्याच्या हातात जेव्हा असतं तेव्हा तो आपल्या माणसाला अधिकचं देत असतो असा महाराष्ट्राचा इतिहास आहे. कृषी मंत्री म्हणून आपण सुद्धा बीड जिल्ह्याच्या ताटात अधिक काही टाकता येईल का या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे आणि या भागातल्या शेतकऱ्यांना वेगळ्या पद्धतीतून माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नव्या काही योजना आपण आणत आहात. मग ती शेततळ्याची योजना असेल, कृषी अवजारांची योजना असेल, बी बियाण्याच्या संदर्भातली काही योजना असेल, उद्योगाच्या संदर्भातल्या कृषी उद्योगाच्या संदर्भातली काही योजना असेल, त्या योजनेत
अधिक पैसे बीड जिल्ह्याच्या वाट्याला कसे येतील असा प्रयत्न कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी केला पाहिजे. आणि म्हणून आम्ही सगळे पक्षाच्या पलीकडे जाऊन, विचाराच्या पलीकडे जाऊन ही सगळी शेतकऱ्यांची चळवळ जगली पाहिजे, वाचली पाहिजे आणि याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत अशी आमची इच्छा आहे. बीड जिल्ह्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावं आणि शेतकऱ्यांना योग्य तो दिलासा द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. काय वाटतंय, एकीकडं कृषी उत्पादन जी खर्च आहे तो मात्र कमी वाढतोय आणि उत्पादन जे आहे ते कमी येत आहे. हमी भाव जे पिकं आहेत त्यांना मिळत नाही, त्याच्यामुळे शेतकरी कुठतरी कोलमडतोय आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये अनेक योजना असं जाहीर होतात, मात्र ते शेतकरी म्हणतो माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत. शासन घोषणा करतंय तरी पण शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ ती काय वाटते? गेल्या प्रत्येक वेळी वेगवेगळं सरकार केंद्रामध्ये राज्यामध्ये कार्यान्वित होत असताना सरकारचं जे काम आहे, देश हा कृषी प्रधान आहे अशा पद्धतीचं संबोधलं जातं. नेहमी प्रत्येक सरकार हे संबोधतं की देश आपला कृषी प्रधान आहे आणि शेतकऱ्यांची संख्या फार आहे, परंतु जो बेसिक घटक आहे त्यालाच प्रोत्साहन देण्याचं काम सरकारकडून घडत नाही. शेतकऱ्यांच्या दृष्टीने जी आवश्यक बाजू आहे ते हमी भाव दिला गेला पाहिजे आणि हमी भाव करत असताना तो बाजार भाव ठरवताना उत्पादन खर्चाच्या दरम्यानच बाजार भाव जर ठरवला गेला तर शेतकऱ्याला परवडणार कसं? आणि एक तर निसर्गाच्या अवकृपेमुळं शेतकऱ्यांना खरीप पीक उपलब्ध मोठ्या प्रमाणात होत नाही. बऱ्याचदा 3-4 वर्षात एखाद्या वर्षी बऱ्यापैकी पीक येतं आणि निसर्गाच्या लहरीपणामुळं पिकांचा जो क्वांटिटी आहे क्वांटिटी मिळत नसल्यामुळं शेतकऱ्यांना पहिलीच नाराजी असते. आणि त्यातली त्यात केंद्र सरकारचं गेली या 10 वर्षातलं आपल्या महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने जर बघितलं तर रस्त्याचं काम बरं आहे, परंतु शेतकऱ्यांच्या बद्दल काम कमी असं वैयक्तिक माझं मत आहे. आणि हे मत नेमकी तुमची काय मागणी? आता माझी ही मागणी आहे की शेतकऱ्यांच्या दृष्टीने जे नदीजोड प्रकल्प अटल बिहारी वाजपेयींनी जो कार्यान्वित करण्याचा मानस ठेवला होता, हा प्रकल्प जर नदीजोड प्रकल्प पाणी जर रब्बी पिकांना बारमाही पाणी ठिबक सिंचनाचं पाणी शेतकऱ्याला मिळालं आणि बाजारभाव जर शेतकऱ्यांना दिला गेला तर शेतकरी सुखी होईल आणि देशाची प्रगती होईल. प्रत्येक सरकार हे म्हणतं की देशाची प्रगती करू, गरिबांना न्याय देऊ, शेतकऱ्यांना न्याय देऊ, पण प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ज्या योजना आहेत त्या कार्यान्वित होत नाहीत असं माझं वैयक्तिक मत आहे. नुसत्या घोषणा होतात. आता आपल्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं 6,000 रुपये सन्मान निधी दिला, राज्यांनी बी या वर्षीपासून 6,000 रुपये दिला, परंतु इकडं पेट्रोल डिझेलच्या किमती किंवा गॅसच्या किमती, त्यांच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्या किमती गेल्या 10 वर्षापासून कमी करणं आवश्यक होतं. क्रूड ऑइलचे दर प्रचंड प्रमाणात कमी झालेले आहेत आणि ह्या 10 वर्षात केंद्र सरकारने क्रूड ऑइलचे दर कमी झालेले असताना सुद्धा याचे पेट्रोल डिझेलच्या किमती किंवा ह्या गॅसच्या किमती कमी केल्या नाहीत आणि याच्यामुळे शेतकऱ्यावर अधिकचा बोजा पडला गेला. खतं असतील, बियाणं असतील, या उपलब्ध होताना या बेसिक कन्सेप्ट पेट्रोल डिझेल किंवा गॅस याचा बेसिक परिणाम बाजार मूल्यावर होतो, प्रत्येक खताच्या बाजार मूल्यावर होतो, प्रत्येक शेतकऱ्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टीवर होतो आणि त्या गोष्टीमुळेच सरकार किंवा शेतकरी सुधरू शकत नाही. आणि शेतकरी जर सुधारला तर देश सुधरेल, परंतु मुळात शेतकऱ्यांप्रती आदर ठेवणारं सरकारनं त्यांना पाणी दिलं पाहिजे, सरकारनं त्यांना त्याच्या ज्या उत्पादन खर्चावर हमी भाव दिला पाहिजे. या 2-3 गोष्टी केल्या तर शेतकऱ्यांना फुकटचे पैसे असावेत अशी संकल्पना शेतकरी धरणार नाही. शेतकऱ्यांना फुकट सन्मान निधी वगैरे देण्याची गरज सरकारला भासणार नाही. आपण पाहिलं यांच्या जे भावना होत्या ती आम्हाला तुमचा फुकट निधी नको, मात्र आमच्या पिकाला हमी भाव द्या अशीच मागणी बीडच्या शेतकऱ्यांनी केली. दस्तावरे, मॅक्स महाराष्ट्र, बीड.